एक मिनिट मी सांगतो. एक मिनिट. जयंतराव जे म्हणतायत ना, असं आहे, तुम्ही असं खा की असं खा. जर समकक्ष करायचं आहे, सुप्रीम कोर्ट सांगताय समकक्ष करायचं आहे, समकक्षाचा अर्थ काय आहे? सन्मान्य जयंत पाटील साहेब ज्या खात्याचे अनेक वर्ष मंत्री होते, सन्मान्य सुधीर भाऊ ज्या खात्यात तेवढ्या भरत्या झाल्या, एकाही भरतीमध्ये कट ऑफ नव्हतं. 100% कॉम्पिटिटिव्ह एक्झामनी मेरिटवर निवड झालेली आहे. त्यामुळे हा बिल मंजूर करावं अशी माझी विनंती आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हटले तर हा 55% विषय कंटेस्ट सुप्रीम कोर्टात झालाय का? फक्त सुप्रीम कोर्ट असं म्हटलेलं असावं की किमान त्यांना 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्यांनाच या परीक्षा करायला परवानगी द्या. हा 55% अटीचा विषय कंटेस्ट झालाय का? आणि त्यासाठी स्पेसिफिक सुप्रीम कोर्टाने ही अट काढून टाका असं म्हटलंय का? याची माहिती सभागृहाला आपण द्यावी. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे पुन्हा 7व्यांदा हा खुलासा करत आहोत. सेम शब्द सेम वर्ड. JMFC आणि सिव्हिल जज याची निवड करताना जे क्रायटेरिया होता तोच क्रायटेरिया, कारण की ते JMFC ट्रान्सफर होऊन सहाय्यक चॅरिटी कमिशनर म्हणून पोस्टिंग होते आणि ते जे निकष आहेत त्या तिघी निकषामध्ये कुठलाही डिस्क्रिमिनेशन, पक्षपातपूर्ण कृती होऊ नये आणि ती एकसारखी असावी, जेणेकरून परत सुप्रीम कोर्टात कोणी जाऊ नये म्हणून सेम टू सेम तरतुदी त्या ठिकाणी लागू केलेल्या आहे. आज मी आता अतिशय क्लिअरपणे परत सांगतो की सन्मान्य जयंत पाटील साहेब ज्या खात्याचे अनेक वर्ष मंत्री होते, सन्मान्य सुधीर भाऊ ज्या खात्यात तेवढ्या भरत्या झाल्या, एकाही भरतीमध्ये कट ऑफ नव्हतं. 100% कॉम्पिटिटिव्ह एक्झामनी मेरिटवर निवड झालेली आहे. त्यामुळे हा बिल मंजूर करावं अशी माझी विनंती आहे. परत मला वाटतं आता पुढे जाऊया. एक मिनिट मी सांगतो. एक मिनिट. जयंतराव जे म्हणतायत ना, असं आहे, तुम्ही असं खा की असं खा. जर समकक्ष करायचं आहे, सुप्रीम कोर्ट सांगताय समकक्ष करायचं आहे, समकक्षाचा अर्थ काय आहे? पॅरिटी. त्याला जे निकष लागू आहे तेच याला निकष लागू आहे. ह्याला समकक्ष. याच्यापेक्षा वेगळं जर तुम्ही काय केलं, तिथे जर 55%ची अट नाही आहे, सुप्रीम कोर्टाने म्हटलं समकक्ष करा, इथे 55%ची अट केली, कंटेम्प्ट नाही होणार? आपण वकील आहात, बरोबर होईल की नाही होणार? होईल. तेच मंत्री सांगतायत, मगापासून मंत्री तेच सांगतायत. आमचं काय म्हणणं नाही, काही हरकत नाही. चला पुढे जाऊया. माझा फक्त मुद्दा, माझी काही तक्रार नाही. तुम्हाला मेरिट कमी करायचं असेल तर हरकत नाही, पण माझा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टात ते कंटेस्ट झालेलं का नव्हतं, त्याला तुम्ही जयंत पाटील उत्तर साहेब द्या. 55%. जयंत पाटील साहेब हे कंटेस्ट झालंय ना, अल्टिमेटली अर्हतावर जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला, अर्हता पाहूनच निर्णय दिला ना. ही अट जेव्हा काढतोय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने, सुप्रीम कोर्टाने अर्हता पाहिली ना, नाही तर सुप्रीम कोर्टाने म्हटलं असतं ना की बाबा नाही, हे 55% ठेवा म्हणून, असं नाही म्हटलेलं ना. किंवा याचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो की जर सुप्रीम कोर्टाला 55%ची अट ठेवायची असती तर त्यांनी असे आदेश दिले असते की सगळ्या परीक्षांमध्ये तुम्ही 55% ठेवा. तसं केलं नाहीये ना.